हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप की तुम्ही सगळे खूप मस्त आणि तंदुरुस्त असणार आणि असायलाच पाहिजे. तर मित्रांनो, आता मी सकाळी सकाळी खातो मस्त मोठ. रश्मीनं मस्त रात्री मोठ भिजू घातली होती. मी नाही आणली, विकत आणली. एवढी वेळ नाही आहे मला मोठ बूट खायला. हे आणलीच रश्मीनं आताच ब्लिंकेटहून मोठ बोलावली. आला होता मोठवाला सकाळी, पण जायपर्यंत भोप आहे आला तो. पण बाई, तुला काही मी म्हटलंच नाही ना. नाही तुम्ही बोलायला काय, तुमच्या जिभेला हाड थोडी आहे, काही बोलता झालं तुम्ही. तर आता सकाळी सकाळी खातो मस्त मोठ. सकाळी किती वाजले? ज्या वेळेस आपण मोठ खाणार त्यावेळेस सकाळ झाली. समजले? असं आहे ते. तर सकाळी सकाळीच गेली लाईन. मी तर मस्त जिमवर चाललं गेलो तो, मस्त मजा आली. आणि जिमवर आल्यानंतर हे सगळे उठले, त्याच्यापेक्षा मजा आली, कारण की हे जास्तच वेळ झोपते. अरे मस्त पंखा एसी चालू राहते, त्याच्यामुळे ते बम मजा करते. आज लाईन गेल्यावर पाय तोंड तर झालं. मायग्रेन पागल केलं. आज सकाळी सकाळी डोळा तसा उघडला, लाईन गेल्या, असं त्या ठक ठक केलं. दुखू काय म्हणजे दुखू नको, आता दुखू नको. आज लग्नाला जायचं आहे. त्या धाकानं मी काही काल संगीत एन्जॉय नाही केलं. हेच डोक्याच्या मी म्हटलं, काल जर मी संगीत एन्जॉय केलं असतं तर आता मी लग्नाच्या कामात पडली नसती. आता लग्नाला जावं लागते. पण पाणी घरात आहे, पण टाक्या भरल्या नसल्यामुळे आम्ही आता आंघोळा आमच्या राहिलेल्या. ह्या पोरी चालल्या आंघोळा करायसाठी आता नाल्यावर. मम्मी बाल्टी कुशीक भरली, बंद झाले. जाऊ दे मग, जा ना थोडं हापशीवरून पाणी आण करून घेऊया. काय गं, मम्मीला तिकडे जाऊन त्रास देऊन राहिले. घ्या इथं आंघोळा करा. पण तुम्ही आंघोळ केली नाही केली, तुम्ही तशाच दिसताना. काय करता मग त्यापेक्षा? ऍक्च्युली कधी लय कॉमेडी करते मी. खूप कॉमेडी करते. हा, असं आहे का ते? सोनूने तशी आहे, वानखडी तशीच आहे. तर माहिती आहे का सर? सर म्हणतो हा. तर माहिती आहे का मित्रांनो तुम्हाला, हा चणे खाण्याचा फायदा काय होते? चणे खाल्ल्यानंतर पोट साफ तर होते, पण इथून एकदा धावत निघालं तर डायरेक्ट अकोल्याला थांबते बघा. जाऊ दे बा, मी तर स्वयंपाक करतो वाव आणि जेवण करतो आणि मग मी जातो लग्नाला. मी करणार माझी आवडती मोठची भाजी. मित्रांनो तुम्हाला या मोठ्याच्या त्याला मुंगही दिली, मी मुंग नाही मागितली होती ना. ह्या ऑनलाईनचं काम असं असते. स्प्राउट्स म्हटलं मी, फक्त आता मटकी स्प्राउट्स म्हणाला. भिजू घालायला काही नाही आहे, भिजूही घालते माणूस, पण तेवढं मला पण जाऊ दे, तू एवढी सिरियस काय नाही सुन राहिली, तुला काही म्हटलंच नाही ना. होत नाही आता, हे करावं की ते करावं. तर मित्रांनो, मी आता नाश्ता केल्यानंतर मी होणार आहोत फ्रेश झाल्यानंतर मी माझे काही महत्त्वाचे काम आहेत ते करणार आहोत. त्याच्यानंतर मी जाणार आहोत मग रश्मीसोबत लग्नाला आम्ही माहिती आहे का, पहिलेच घरून जेवण करतो, कारण की तिथं आमचं काही जेवण होत नाही. बरोबर आहे ना? तसे मी काही, मला तिथं लग्न इकडचे कधी जेवण हेच नाही. मी घरीच जेवत असतो. मी जे आहे ते जेवतो. पहिले कसं होतं, लग्नाला जायचं, आईचं जायचं म्हणजे जेवणासाठी जायचं. आता नाही, आता फक्त जातो भेट घेऊन येतो बस. सगळं वातावरणानुसार सगळ्या गोष्टी बदलत आहेत. बरोबर आहे ना? बरं, ह्या गाऊनवाल्या बाईच्या चेहऱ्यामध्ये काही तुम्हाला फरक दिसून राहिला का? आता मी हे केलं मी केसाचं बुटॉक्स काय आहे ते प्रोटीन ट्रीटमेंट. आता इथं बघा टचअप करायला जाईल, आणि टचअप पण एक हायलाइट, त्याला 5 घंटे लागते म्हणते बापा. उद्या पण शूट आहे, आज पण. ओ माय गॉड, कितना मैं बिजी हूँ, मेरे को टाइम जातो ना, आजच जातो मी. दादा म्हणतो टाइम ही नहीं है, क्या करना. आपण काय करू, लग्नातून आलं की नाही सर, लग्नातून आलं की मला तुम्ही पार्लर मध्ये टाकून दे जा. टाकून नाही दे, सोडून दे. हा, सोडून. हो चालेल. मी पहिले व्हिडिओ एडिट करू द्या बरं. कोणती झिलेटी? कोणती झिलेटी? त्या व्लॉग एडिट करू द्या मला फक्त. नाही काहीतरी बोललो. अरे व्लॉग एडिट करू द्या ना, कालचा व्लॉग. मला आता 2चा टाइम आहे ना माझ्या व्लॉगचा. ओ माय गॉड, रश्मी मॅडमच्या ब्लॉगचा 2चा टायमिंग राहते, तर सगळेजण मी 2 वाजता तयार राहत जा. मोठ्यानं बोलत जा तुम्ही. तुम्हाला वाटते काहीच आवाज येत नाही, मोठ्यानं बोलत जा.
हे आमचा आवाज बघा कसा कडक आहे. तुम्ही भानगोडे आहे ना हो? आम्ही भानगोडच आहोत. मग काय म्हणणार आम्ही तुम्ही? सायलेंट आहोत. हो बापा सायलेंट मध्ये सायलेंट में वायलेंट होते. माहित आहे सायलेंट मध्ये तुम्ही काय Yes. बोलता. राहू द्या. आम्ही तरी तर परवडले, चला तुम्ही मित्रांनो, नाही आता मी परवडले. हा ब्लॉग इथं थांबवतो. याच्यानंतर पण पुन्हा बऱ्याचशा गोष्टी आहे त्या पण मी तुम्हाला सांगणार आहोत, पण त्याच्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग पूर्ण पाहायला. पिक्चरने बनवायचा आहे, ब्लॉग बनवायचा आहे, पिक्चरने बनवायचा आहे, ब्लॉग बनवायचा आहे ना. थांबा ना. ह्या माणसाला मी खरंच हारली. फक्त मटकाच्या कामाचे आहे हे. बूट घालू द्या, शर्ट घालू द्या. पाय ना, चाबी नाही घेता येत त्याले. एक चाबी नाही घेता येत. माय काय मला काय म्हणाल तुम्ही? हा इकडे मला काय म्हणता तुम्ही? माय काय त्या 56 घंटेपासून हे काय गुंडासारखं रूप एक हे इन करणं म्हणत तुम्ही शर्ट काढून इन करत हे इन करा बरोबर ते. एवढा मटका माणूस आहे हा. एवढं तर मी नाही मटकत. खरंच एवढा मटका माणूस आहे हा. चला बाबा चला, खूप वेळ झाला आहे ॲक्च्युली. लग्न 2 वाजताच लागलं मला. आता 3 वाजले. 8 ते 2 वाजेपर्यंत लाईनच नव्हती. आता मग तयारी केली. आता आम्ही निघतो. चला आम्ही आलो आता तेलईमध्ये आणि इकडे गाडी करत आहे पार्क. काय मग गाडी करतो आता आम्ही पार्क. गाडी करतो आम्ही आता पार्क. पार्क गाडी करतो आम्ही पार्क. ओके चला मित्रांनो, हा राजू आहे आणि मी गमन आहे. ती आता वाटतं तुम्हाला नंतर सांगा. तेव्हा पहिले लग्नाचं वातावरण दाखवतो. चला, हे आमचे दादा आहे. खूप मेहनती आहे दादा. हा पोरगा आहे वाटते काय? नाही, पोरं आता बापापेक्षा मोठे झाले, एकदम यंग झाले. काय स्मार्ट बाय आमच्या एरियातला. काय पोरगी आहे की पोरगी पोरासाठी बापरे बाप, साऊथची हिरोईन. आपले लोक घेऊ म्हणा, त्यासोबत आम्हाला साऊथ हे साऊथचे स्टार आहे. वंडरफुल गर्ल, माझी ननद मोस्ट वंडरफुल. बापरे, साऊथचे स्टार. साऊथचे स्टार आहे बा. धन्यवाद तुम्ही आले इथं. खूप बरं वाटलं. यस बापरे, गजरा गिजरा ॲड गजरा. वा मेकअप. हा चला. काय नाव तुझं? हा, अरे वा. कुठली आहे तू? नेल पिंगळाची आहे का? वा. तू आमचे रील पाहत असतं? आवडते तुला? ओके, थँक्यू. आणि तू रे? तू कुठं असतं? नवसारी. तू आमच्या रील पाहत असतं का? अरे वा. आवडते का? हो, धन्यवाद. मम्मी पप्पा.
रश्मी यांचा पहिले पिक्चर मध्ये फोटो टाकायचा आहे. पिक्चर मध्ये फोटो देतो या पिक्चर मध्ये फोटो देतो नाही पण आई पण शहरात हा. त्यांना फोटो काढला त्याच्यासोबत. फोन पाहिजे पण ते फोन पाहिजे की फोटो पाहिजे? अच्छा फोन पाहिजे तुला. बरोबर फोटो नाही पाहिजे होते. चला बाय बाय बाय. हा ब्लॉग मध्ये. त्यानंतर स्टेजवर एक छोटीशी रील बनवली. पल्लवी आणि तिचे हस्बंड प्रतीक होते आणि बाजूला माझी ननदबाई होती आणि ननदबाईच्या बाजूला पल्लवीची मम्मी होती. आमची अशी थीम होती की बा मी इकडे राहणार मुलीकडे आणि माझ्या बाजूला माझा नवरा दिसत नाही तर बा तो तिकडे राहते दुसऱ्या बाईचे तिकडे, तर मी त्याला ओढत आणते. पण पल्लवीची आई उभी राहून गेली. आम्ही ननदबाईला घेणार होतो. पण छान व्हिडिओ झाला आणि असा व्हिडिओ काढला मी आणि खूप मजा आली आणि व्हिडिओ पण छान व्हायरल झाला. याच्याही अगोदरचे तिच्या हळदीचे व्हिडिओ खूप छान व्हायरल झाले आणि मग आम्ही तिथून निघालो. तर चला झालं लग्न आमचं. खूप खूप सगळ्यांनी फोटो काढले आणि खूप कौतुक केलं आणि आपल्या कामाचं कोणी कौतुक करते तर आपलं पण काम आहे ग्रॅटिट्यूड करणं. सगळ्यांना थँक्यू 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 म्हणत आली मी आणि खूप छान वाटत होतं. तुम्ही सगळेजण एवढं प्रेम करता आणि सगळ्यांना पुन्हा एकदा थँक्यू. आणि आता आम्ही जात आहोत घरी आणि खूप छान लग्न झालं पल्लवीचं आणि बस खूप छान शुभेच्छा दिल्या, 1-2 रील काढल्या आणि आता आम्ही जात आहोत घरी. तर चला असा होता आजचा माझा छोटासा व्लॉग. ॲक्च्युली लग्नामध्ये आम्ही थोडं लेट गेलो कारण की थोडंसं काम होतं आणि 2 वाजेपर्यंत लाईन नव्हती आणि हे आमचे दादा आहे. चला येतो दादा बाय बाय. आणि लाईन नव्हती त्याच्यामुळे लेट झालं. घरचे सगळे आले होते. आम्ही गेलो भेट दिली. जेवण तर घरीच केलं होतं मी कारण खूप वेळ झाला होता. बस असा होता आजचा छोटासा व्लॉग. कसा वाटला कसं आणि मला नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.